आज माझे मित्र एक साप रेस्क्यू करून घेऊन आले. लय अडचणीमध्ये होता. भरपूर अशा कसरतीनं ते त्याला काढलं, त्याचा जीव वाचवला, घेऊन आले. ते म्हणजे तुम्हाला दाखवायचं होता. बघितला मी, असा अट्रॅक्टिव्ह वाटू लागला. भला मोठाची मोठा होता, 6-7 फुटा असं असा. भारी वाटू लागलं, सुंदर दिसतंय. कधी कधी हे चावला तर माणसं भीतीनंच मरते ना, पण हे धामीनं आहे, ह्याच्यामध्ये काय विष नसतंय, पण माणूस शेवट भेटतोय. साप, प्राणी, पक्षी जेवढे विषारी नाही तेवढ्यापेक्षा विषारी हे माणूस आहे. काही जणांची तर पूर्ण प्रजातीच नष्ट करून टाकली. आपण बाजावर ठेवला, बघितला तर सुंदर दिसू लागला. त्याच्या मनात कितीतरी भीती असेल की आता मरतो काय की, पण नाही, तू मरणार नाहीस. कोमल आली ज्यूसमध्ये, बघ म्हणलं हातात घेऊन, बघितलं तर वापस वळला. कोमलला लय टेश आलं, मागं सरकली. भेव वाटतंय कोणाला पण आपल्या जीवाचं. काळजी करू नको म्हणलं. सर्पमित्र तर स्वतःचा जीव धोक्यात घालून भरपूर असे विषारी साप धरतात. असं अचानक अंगावर येऊ बी शकतं, चावू पण शकते. आणि सर्पमित्र असे चावून भरपूर असे मेलले आहेत. चला म्हणलं चांगल्या ठिकाणी ह्याला सोडू म्हणलं निसर्गामध्ये, जेणेकरून ह्याचा आयुष्य वाढन, आयुष्य सुंदर जाईल. अशा ठिकाणी निवडलं तर पाणी वगैरे सगळं आहे. धन्यवाद भाऊ, तुम्ही याचं जीव वाचवला आणि मला हे दाखवलं. मलाही बघायला भेटला एवढा मोठा साप. धामीन आहे, बगर विषारी आहे, पण भिव तर वाटतंय. गेली तिच्या निघून, म्हणलं गेली, पण तिथं जाऊन पुढे का थांबली. म्हणलं का थांबली. बघितलं आम्ही निहाळून, थोडी दमली असेल, साहजिकच ते धडपड करते सुटण्यासाठी. मग तेव्हा निवांत जाऊन तिथं थांबली. मग ते थांबलं इथं तर घराकडे जाता येणार आपल्याला. म्हणलं इथून हिला अशा आयचनाच्या ठिकाणी हिला सोडू, जेणेकरून हिला वापस कोणी भिवून हिला दगडं फिगडं मारून नाही टाकलं पाहिजे. गेलो पलीकडं आणि मला थोडंसं हिला पलीकडून थोडं टच केलं की निघती. म्हणलं घुसली पुन्हा पाण्यामध्ये आणि लागली बिचारी वाटाला. भारी वाटलं. प्रयत्न करू, जिथं वाचवता येईन एखादा प्राण तिथं आपण वाचूया. नवीन आपण प्राण निर्माण करू शकत नाही, पण एखादा जीवदान देऊ शकतो. प्रयत्न करा तुम्ही पण एखादा जीव वाचवण्याचा, सांभाळण्याचा. ओके, धन्यवाद.